तर नमस्कार भाऊनो, माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी ब्लॉग्स. तुम्ही विचार करत असाल की चालत मी कुठं चाललो. ॲक्च्युली काल एक एमर्जन्सी आलेली होती, घाटकोपरला गेलेलो आणि येताना मी माझा रिक्षा मेट्रोच्या पार्किंगमध्ये पार्क केलेला. त्यामुळे आता चाललो आहे रिक्षावर. आपण कोकणनगरला येऊन रिक्षा पकडतो, शेअर ऑटो. मेट्रोच्या पार्किंगमध्ये जाऊन मी माझा रिक्षा घेऊन येतो, कारण की माझी मॅक टुटी ऑइलची लेवल कमी झाली आहे. कमल ऑटो पार्टकडे आलो आहे, त्यांच्याकडनं घेतलं मी मॅक टुटी ऑइल आणि मी टाकायला लागतो गाडीमध्ये. गाडीमध्ये टाकल्याच्या नंतर माझं लक्ष जातं की इकडं साईडला एक नट आहे, तिथून माझं ऑइल लिकेज व्हावं लागलं गाडीचं. आता याचा काय प्रॉब्लेम झाला काय कळणार नाही, बट आपण कुठल्या दिवशी फ्री असलो तर हे सर्व काम करून घेऊया. आणि आज गाडी मेट्रोमध्ये पार्क केली होती तर धुतली नव्हती, तर चला सुके डस्टरनी साफच करून घेऊया. आणि क्लीन केल्याच्या नंतर आपण आपलं रिक्षा घेऊन निघालो होतो कोकणनगर व्यायामशाळेचे ते. तिकडे गेल्याच्या नंतर मी बघतो की इकडे 2 रिक्षा होते आणि माझा नंबर पण लगेच येतो. थोडा टाईम थांबल्याच्या नंतर माझा नंबर आला, पॅसेंजरला बसवलं रिक्षामध्ये मी आणि त्यांना घेऊन निघालो ईश्वरनगरला. पॅसेंजरला ड्रॉप ईश्वरनगरला केल्यावर दुपारपर्यंत इथं शेअर भाडे मारतो. आणि दुपारच्या नंतर माझी CNG संपायला आली होती, तर त्यानंतर मी आलेलो होतो CNG पंपवर CNG वगैरे भरायला. आणि CNG वगैरे भरल्याच्या नंतर दुपारी घरी जातो आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी रिक्षा काढतो. आपण चाललो ईश्वरनगर रिक्षा स्टँडला. संध्याकाळी रिक्षा काढलं, ईश्वरनगरला जातो, तिकडं बघतो की रिक्षाची जास्त लाईन नव्हती. मग रात्री 10पर्यंत तिकडंच आपण शेअर मीटर भाडे मारतो. आणि तिकडे शेअर मीटर भाडे मारल्याच्या नंतर रात्री 10च्या नंतर आपण निघालो आता घरी. आणि भावानो, आजचा ब्लॉग चला इथंच एंड करूया. थँक्यू सो मच. बाय बाय भावानो, लव यू ऑल.